नमस्कार. आपण विश्वरूप दर्शन पाहतोय. अर्जुनाला विश्वरूप बघण्याची इच्छा झाली आणि अध्यायाच्या सुरुवातीलाच त्यांनी भगवंताजवळ तशी मागणी केली. ताबडतोब भगवंतांनी विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. लक्षात असं आलं की अर्जुनाकडून काहीच रिस्पॉन्स नाही. मग भगवंताच्या लक्षात आलं की अरे आपल्याला त्याला दिव्य दृष्टी दिल्याशिवाय, शक्ती दिल्याशिवाय तो हे सगळं बघणार कसं. मग भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि हा सगळा भाग संजयाने पाहिला. कारण संजयाजवळ दिव्य दृष्टी आहे. त्या संजयाने धृतराष्ट्राला हे जे काही घडलं ते सगळं सांगितलं आणि काय काय अर्जुनाला भगवंताने दाखवलं, विश्वरूप दाखवलं म्हणजे काय काय दाखवलं, ही सगळी यादी संजयाने धृतराष्ट्राला सांगितली. इथपर्यंतचा आपण भाग पाहत होतो आणि संजयाने त्याचं सगळं वर्णन केलं आहे. संजयाने विश्वरूपाचं वर्णन करताना बाकी तर ठीकच आहे, अनेक रंग, अनेक वर्ण, अनेक रूपं, सगळ्या दिशांना रूपं वगैरे वगैरे भगवंताच्या याचं वर्णन केलं आणि मग असं म्हटलं की एकाच वेळेला सहस्र सूर्य आकाशात उगवल्यावर जो काही प्रकाश पडेल तोही फिका पडेल, असं हे परमात्म्याचं रूप आहे, असा परमात्म्याचा प्रकाश आहे, असं संजयाने परमात्म्याच्या या प्रकाशाचं वर्णन केलं. तिथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. आज आपण 13वा श्लोक पाहणार आहोत. अजूनही संजय वर्णन करतो आहे की भगवंत अर्जुनाला काय काय दाखवतो आहे, अर्जुन काय काय पाहतो आहे. तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकदा अपश्यद् देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. 13व्या श्लोकामध्ये तत्र शरीरे, त्या शरीरामध्ये काय काय पाहिलं तर एकस्थम अपश्यत, त्या शरीरामध्ये एकस्थम, एकाच जागी स्थित असलेलं पाहिलं. आता एकाच जागी स्थित असलेलं काय काय पाहिलं, पांडवांनी म्हणजे अर्जुनाने पाहिलं. कृष्णम जगत, सगळं जग पाहिलं. एकाच ठिकाणी असं सगळं जग या अर्जुनाने पाहिलं. आपण कल्पना पण करू शकणार नाही, पण काही आपण कल्पना करू शकू किंवा आपल्याला कल्पना ती करता येईल अशा प्रकारची उदाहरणं घेऊ म्हणजे आपल्याला कळेल. तर त्यावेळी त्यांनी असं पाहिलं, अनेकदा, अनेक प्रकाराने पाहिलं. पुन्हा कसं तर प्रविभक्त, वेगवेगळं असणारं, गुणधर्म वेगळं असणारं, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या, पण तरी देखील एका जागी त्यांनी पाहिलं. आणि काय पाहिलं तर अर्जुनाने बरं पुन्हा देवदेवस्य, देवांचा देवस्वाऱ्या या श्रीकृष्णाच्या या परमात्म्याच्या शरीरातल्या एकाच अवयवामध्ये, एकाच ठिकाणी स्थित असलेल्या अनेक गोष्टी, विविध प्रकारच्या अनेक गोष्टी भगवंताने अर्जुनाला दाखवल्या, असं संजय वर्णन करतो आहे. आता हे सगळं आपल्याला समजून घ्यायला हवं की म्हणजे काय, एवढं एकाच जागी स्थित असलेलं, पण वेगवेगळं असलेलं, वेगवेगळे गुणधर्म असलेलं, असं सगळं एकाच जागी पाहिलं म्हणजे नेमकं काय झालं असेल. तर आपल्याला लक्षात येतं की जगामध्ये विविध भेद असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की त्या प्रत्येकापासून अलग अलग आहेत. अनेक वस्तू आहेत, अनेक व्यक्ती आहेत, त्या वस्तूंचे गुणधर्म अगदी परस्पर विरुद्ध आहेत आणि असं असलेलं परस्पर विरुद्ध अशा गोष्टीसुद्धा या भगवंताच्या शरीराच्या एका अवयवामध्ये किंवा एका बाजूला सगळ्या गोष्टी एकत्रच दिसतात. आपण कल्पना करण्यासाठी म्हणूया की अगदी एकाच जमिनीमध्ये उगवणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात, पण मिरची तिखट असते, ऊस गोड असतो, चिंच आंबट असते, कारलं कडू असतं, सगळे प्रकार भिन्न भिन्न असतात, आवळा तुरट असतो. जे काही पदार्थ ह्याच जमिनीमध्ये निर्माण होणार आहेत, पण प्रत्येकाचा गुणधर्म काही वेगळा आहे, पण हे सगळं एकाच जागी दिसतं आहे, एकाच वेळेला पण दिसतं आहे. आपण एरवी असं म्हणू की प्रत्येक वस्तूचा काही सीझन असतो, त्या सीझनला त्या वस्तू मिळतील. इथे तसं काही नाही आहे. परस्पर विरुद्ध गुणधर्म असणाऱ्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी दिसतात. माणसंसुद्धा किती, काही माणसं चांगली आहेत, काही माणसं वाईट आहेत, काही माणसं बरी आहेत, काही माणसं कधी कधी चांगली आहेत, कधी कधी वाईट आहेत, काही माणसं रागीट आहेत, काही माणसं फार गोड बोलणारी आहेत, काही माणसं दिसायलाच उग्र आहेत, काही माणसं वरवर दिसणारी मवाळ आहेत. विविध प्रकार आपण पाहू तेवढे प्रकार, काही सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत, असं सगळं निरनिराळ्या प्रकाराचं असलं. काही अगदी पशुवत वृत्ती असणाऱ्या आहेत, तर काही अगदी निर्मळ अंतःकरणाचे आहेत. असे किती 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 प्रकार आहेत. हे सगळे एकाच ठिकाणी, असे गुणधर्म असणारी सगळी मंडळी एकाच ठिकाणी दिसतात.
निरनिराळ्या उदाहरणाच्या सहाय्यानेच आपण विचार करू शकतो. वृक्ष काही उंच दिसतात, काही डेरेदार दिसतात, काही बुटकी दिसतात, काही फळणारी आहेत, काही न फळणारी आहेत, काही फुलणारी आहेत, काही वेली आहेत, विविध प्रकार आहेत. हे सगळे विविध प्रकार, विविध गुणधर्म असणारे प्रकार एकाच जागी दिसत आहेत. हे सगळं अर्जुन बघतोय आणि हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. आता आपण एक लक्षात घ्यायचं आहे की हे सगळं असं वर्णन आहे म्हणजे काय आहे. तर या सगळ्यामध्ये म्हणजे या वेगवेगळ्या वाटणाऱ्या, वेगवेगळ्या असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी भगवंत म्हणजे अद्वैत आहेच. एकाच जागी सगळं आहे. हे दिसायला गुणधर्म वेगवेगळे आहेत, दिसायला गोष्टी वेगळ्या आहेत असं जरी असलं किंवा या अशा वेगवेगळ्या जगामध्ये काहीतरी एकत्व पण आहे. आणि हे एकत्व जे काही पाहायचं आहे ते पाहायला मिळणं किंवा ते समजणं, याला एक शब्द वापरलेला आहे योगस्थिती. स्थिती शब्द आपल्याला कळतं. हे दिसणं, ही जी काही स्थिती आहे त्याच्यासाठी भगवंताशी जोडलं गेलेलं पाहिजे, तो योग आहे. याला योगस्थिती म्हणायचं. ही विविधता आहे. आपल्या हिंदुस्थानाबद्दल म्हटलं जातं विविधता में एकता, हिंद की विशेषता. एवढीच राज्य, एवढ्या राज्यातल्या भाषा, एवढ्यांचं खाद्य वेगळं, एवढ्यांचा पेहराव वेगळा, एवढ्यांची भाषा वेगळी, पण या सगळ्यामध्ये भारत माझा देश आहे ही जी काही एकत्वाची भावना आहे ती एक आहे. विविधता में एकता असं जसं आपण म्हणतो तसं इथे आहे की दिसायला हे सगळं वेगवेगळं आहे, द्वैत आहे. पण या द्वैतामध्ये भगवंत नावाची एकच एक गोष्ट आहे आणि त्या द्वैतामध्ये अद्वैत आहे किंवा या अद्वैतामध्ये जे काही वेगळं 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 आहे ते द्वैत आहे. अशा दोन्ही गोष्टी आपल्याला खरं तर ते भगवंतामध्ये म्हणजे असं म्हणूया की अद्वैतामध्ये ते सगळं द्वैत विरघळून गेलेलं आहे. वेगवेगळं जरी असलं तरी त्याचं वेगळे पण काही राहिलेलं नाही आहे. असा सगळा या एकाच भगवंताच्या ठिकाणी, देवांचा देव असणाऱ्या या भगवंताच्या ठिकाणी या सगळ्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला एकत्वानं दिसत आहेत असं संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. आपल्याला दिसत आहे तसं मी अर्जुनाला दिसत आहे, संजयाला पण दिसत आहेत. आणि संजय धृतराष्ट्राला काही दिसत नाही आहे कारण तो अंधच आहे, तर त्याला हे सगळं वर्णन करून सांगतो आहे. आता ही जी काही योगस्थिती आहे किंवा हे कळण्याची जी काही स्थिती आहे ती स्थिती स्वाभाविकच मनाची आहे. वेगवेगळ्या दिसणाऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी दिसणं किंवा एकच दिसणं किंवा एकच वस्तू वेगवेगळ्या रूपात आहे हे आपल्याला माहिती असलं तरी ती एकच दिसणं, ही जी काही आहे याच्यासाठी मनाची शक्ती लागते. मनाचं मोठेपण लागतं असं म्हणूया. खूप फार मोठं मन मोठं असावं लागतं. आपण पांडवांचा विचार करतो आहे त्यामुळे हे सगळं ज्या पार्श्वभूमीवर चाललेलं आहे म्हणजे अर्जुनाला भगवंत विश्वरूप दाखवतो आहे किंवा ज्या ज्या गोष्टी सांगतो आहे त्याच्या मागे खरं कारण काय आहे तर अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करायचं आहे. आणि त्यामुळे तो जो काही विशेषत्वानं जे अर्जुनाकडून करून हवा आहे त्यासाठी अर्जुनाची जी काही मागणी आहे त्याला विश्वरूप बघायचं म्हटलं तीही भगवंत पुरी करतो आहे. पण ही जी काही मनाची योगस्थिती आहे हे जे काही त्याला दिसतं आहे आपण पुढे पाहणार आहोत की त्याला हे सगळं दिसल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हे सगळं पाहणं किती अवघड आहे. बरा होता, आपल्या शेजारी उभा होता तो असा भगवंत छानपैकी मुकुट घातलेला, पितांबर धारण केलेला आणि असा माझ्या अश्वाचे घोडे ज्याच्या हातामध्ये आहेत असाच हा आपल्याला भगवंत बघायला चांगला वाटत होता. उगाचच आपण या विश्वरूपाच्या मागे लागलो असं अर्जुनाला पुढे वाटणार आहे ते आपण पाहणारच आहोत. पण आत्ता या क्षणाला त्यांनी ते विश्वरूप त्याला जे पाहायचं होतं ते पाहायला मिळाल्यावर त्याला काय काय दिसलं त्याच्यासाठी आपण लक्षात घ्यायचं की ही जी काही मनाची त्याच्या स्थिती आहे हे जो पाहतो आहे खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तो एकाच ठिकाणी पाहतो आहे. पुन्हा उरलेलं सगळं एका अंशी नसती तो जगत, त्या एका अंशावरच या सगळ्या गोष्टी स्थित असलेल्या त्याला दिसत आहे. मग महाभारताचा किंवा या गीता सांगण्याच्या अगोदरचा जर सगळा आपण या पांडवांबद्दलचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की कुंतीनं पांडवांवर या 5 भावंडांवर जे काही संस्कार केलेले आहेत तिनं ना या सगळ्यांची मन शुद्ध कशी राहतील असा संस्कार केलेला आहे. खरं तर ही सगळी मंडळी जी येतात ती परस्पर विरुद्ध स्वभावाची आहेत. म्हटलं तर भीम अत्यंत रागीट आहे किंवा आपला युधिष्ठिर जो आहे तो अत्यंत विशाल अंतःकरणाचा आणि सगळ्यांवरती प्रेमच करणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो दुर्योधनाला सुद्धा वाईट म्हणत नाही आहे. त्याला तो दुर्योधन म्हणत नाही, तो त्याला सुयोधनच म्हणतो आहे. इतका हा चांगला आहे, इतका विशाल अंतःकरणाचा आहे. तर तसं कुंतीनं या 5 जणांचे स्वभाव लक्षात घेऊन त्यांची बुद्धी धर्मनिष्ठ राहावी. खरं तर ही सगळी मंडळी
एकत्र एकसंध राहावेत, एकमेकांना सहाय्य त्यांनी करावं. धर्मराजाचा शांत स्वभावाचा आणि मोठा आहे तो, या मोठेपणाचा सुद्धा बाकीच्यांनी आदर सन्मान करावा, असा सगळा विचार कुंतीनं बहुधा करूनच या मुलांवर संस्कार केलेले असणार. आणि अशा आत्ताची जी एक विलक्षण परिस्थिती निर्माण झाली की द्यूतामध्ये धर्मराज युधिष्ठिर हरतो आहे आणि अशा या प्रसंगी आता हे दुष्टपणा करून यांचं राज्य सगळं ताब्यात घेऊन यांना काही सोयीच्या नेढ्यावर इतकी पण जमीन देणार नाही अशा प्रकारचे उद्गार काढून यांना युद्धानेच आता आपलं जे राज्य आहे ते मिळवायचं आहे, अशा प्रकारची जी विलक्षण परिस्थिती निर्माण झाली आहे ती या परिस्थितीतही ही सगळी मंडळी एकमेकाला सांभाळत आहे. हे आपल्याला या एका अंशाने म्हटलं आहे ना की तिथेच आहे, म्हणजे विविधता आहे, वेगवेगळ्या स्वभावाची मंडळी आहे, पण तरी देखील ती एकत्र आहेत. हे पांडवांच्या बाबतीमध्ये दाखवण्यासाठी कदाचित संजयाने हा विचार केला असे. एकस्थम अपश्यत, एकाच जागी सगळं पाहिलं. आणि कसं तर सगळं प्रविभक्त वेगवेगळं असताना क्षणभर असा आपण विचार करू की वेगवेगळ्या स्वभावाची ही 5 भावंडं पण कशी एकत्र राहत आहेत किंवा त्यांचे निर्णय सगळे कसे एकमेकाला धरून आहेत. भले तो एखादा निर्णय कदाचित आवडला नसेल, म्हणजे खरोखरच भीम इतका तापट आहे की बाहूच पुरत आहेत, त्यामुळे त्याला हे असं शांत राहणं वगैरे कदाचित पटतही नसेल, पण अर्जुनाने त्याला शांत केलं आहे. आणि जो काही निर्णय आहे तो 5 जणांचा आहे असं, म्हणजे खरा तर तो जो काही द्यूताचा प्रसंग आहे, सर्वस्व पांडव गमावून बसलेले आहे, हरलेले आहेत, द्रौपदीची विटंबना भर सभेमध्ये झालेली आहे, सगळा आपल्याला महाभारतातला सगळा ही माहिती आहे. आणि अशा वेळेला त्या भीमाचा जळफळाट झाला असला, तापट असणाऱ्या भीमाचं त्यात काही चूक नाही आहे, कारण पुढली म्हणजे समोरची जी मंडळी आहे ती लबाडीच करताय. दुर्योधन लबाडी करूनच सगळं करतो आहे, वरती असं म्हणतो आहे की मी कायद्यानं तुम्हाला जिंकलेलं आहे, त्यामुळे धर्मानं जे काही करायचं आहे तेच मी करतो आहे असं तो म्हणतो आहे. तुम्ही माझे दास झालेला आहात, त्यामुळे मी सांगेन तसंच तुम्हाला वागलं पाहिजे, अशा प्रकारचं दुर्योधनाचं वागणं आहे. खरं तर असं आहे की दुर्योधन म्हणतो की मी ठरवणार आणि त्याप्रमाणे तुम्ही वागायचं आहे. मग असं जर आहे तर मी सांगेन तसंच करायचं. आणि तो काय सांगतो आहे तर असा एक त्यांना सल्ला पण देतो आहे की तुम्ही असा निर्णय घ्या की युधिष्ठिराचा आमच्यावरती हक्क नाही, आम्ही युधिष्ठिराला काही मानत नाही, की तुम्ही 4 जणं मोकळे व्हाल, मग युधिष्ठिर एकटाच माझा दास होईल. पण तसं तुम्ही सांगा, ज्या क्षणाला तुम्ही सांगाल की युधिष्ठिर तुमचा कोणी नाही त्या क्षणी तुम्ही मोकळे व्हाल, कारण आत्ता तुम्ही त्याचे आहात म्हणून तुम्ही त्यांनी तुम्हाला पणाला लावलेला आहे आणि म्हणून तुम्ही पण माझे दास आहात, असा हा दुर्योधन यांना सांगतो आहे. आणि या 4ही भावंडांना खरं म्हणजे आता आपण कलियुगात राहतो आहे, त्यामुळे कलियुगात राहणाऱ्या तुम्हा आम्हाला असं वाटेल की खरं म्हणजे राजकारणाचा विचार केला तर आत्तापुरतं का होईना सांगून टाकावं आणि याच्यातून बाहेर पडावं, असा पांडवांनी उरलेल्या 4 पांडवांनी विचार नाही केला का. चांगलं प्रलोभन होतं की पाहिजेत आत्ता बाजूला व्हा, नंतर बघू काय करायचं ते, पण आत्ता तरी आपल्याला त्याचे दास व्हावं लागणार नाही आणि त्याच्याशी जे काही आपल्याला दोघात करायचं ते करता येतील, या सगळ्या आपत्तीतून आपल्याला मुक्त होता येईल, असा विचार ह्या 4 भावंडांनी केला का तर नाही केला. दुर्योधनाचा हा जो काही सल्ला होता तो या 4 पांडवांनी मुळीच मानला नाही, उलट भीमाला शांत करण्याचं काम पण अर्जुनाने केलं. खरं तर म्हणजे अगदी आत्ता मी म्हटलं तसं की कलियुगातली भावंड काय विचार करतील, तर खरंच त्या 150 स्क्वेअर फीट जागेसाठी सुद्धा जे की आपण वाद ऐकतो, कोर्ट कचेऱ्या ऐकतो, भावांमध्ये संबंध बिघडलेले ऐकतो, ते पाहता असं लक्षात येतं हे जे आहे की वेगवेगळेपणात एकत्व किंवा एकत्वामध्ये वेगवेगळे कितीही भिन्न भिन्न स्वभाव असले तरी जेव्हा एकत्रितपणानं निर्णय घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा हे आपल्याला पांडवांनी गीतेमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. तर द्वापार युगावरली असणारी ही जी 5 पांडव आहेत मंडळी, यांनी यांचं मोठेपण आपल्या कृतीने दाखवलं आहे की धर्मराज युधिष्ठिराने घेतलेला निर्णय तो आपला मोठा भाऊ आहे, त्यांनी घेतलेला निर्णयच आपल्याला मानायचा आहे, त्याचीच आपल्यावर सत्ता आहे, तो म्हणेल तसंच आपल्याला करायचं आहे कारण तो आपला मोठा भाऊ आहे, त्याचं ऐकणं हाच आपला धर्म आहे, तेच आपलं कर्तव्य आहे, असं उरलेल्या 4 भावंडांनी केलं. हे जे की आहे हे पांडवांचं मोठेपण आहे. आणि आपण जे म्हणतो आहे की वेगवेगळं आहे पण एकच आहे. 5 पांडव आहेत, 5 आपली बोटं आहेत, पण या 5ही बोटं एकत्र आल्यानंतर जी काही ताकद आहे ती ताकद या पांडवांनी त्यांच्या
या विचारातून दाखवलेली आपल्याला दिसते. त्यामुळे त्यांच्या वैशिष्ट्यांसह, भले त्यांचे वैशिष्ट्य गुणधर्म वेगवेगळे असतील, स्वभावधर्म वेगळे असतील, तरी त्यांच्या वैशिष्ट्यांसह ते कसे एकत्र आहेत हे त्यांनी दाखवलं आहे. हे असं राहायला, आपल्या सगळ्या स्वभावाच्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून करायला फार मोठं मन लागतं. याला जे म्हणतात ना, याला योग स्थिती म्हणतात, हे जोडणं म्हणतात. धर्मराज युधिष्ठिराशी हे 4 भाऊ असे की जोडले गेलेले होते की धर्मराज काय म्हणेल तसंच करायचं, त्याला सोडून जायचं नाही. हा अगदी कुंतीनं ह्या मुलांवर केलेला फार मोठा संस्कार होता असं लक्षात येईल. मी आत्ता म्हटलं तसं गीतेत नाही शिकायचं आहे, नाही तर आज आपण खरंच काही वेगळंच दृश्य जगामध्ये पाहतो आणि प्रॉपर्टीसाठी अशा प्रकारचे भांडण जरी पाहतो तेव्हा असं वाटतं की हे जे चाललं आहे हे गीतेमध्ये आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने शिकवलं आहे. स्वार्थासाठी कायदा आणि कायद्यासाठी काहीही करणं, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात. असू देत वेगवेगळे स्वभाव, कितीही असले वेगवेगळे, पण आपण भाऊ आहोत अशा प्रकारचा विचार हा गीतेने आपल्याला दिला आहे. पांडवांच्या प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला तो दाखवला आहे. त्यामुळे एकत्र राहायचं म्हणजे स्वभाव सारखे असायला पाहिजे तसं काही, स्वभाव भिन्न असले तरीही एकत्र राहता येतं, हे या पांडवांच्याकडून आपल्याला दिसत आहे. वेगवेगळे स्वभाव आहेत, स्वभाव वेगळे असले तरी आपला स्वभाव सांभाळून सगळेजण एकत्र राहिलेत, एकोप्याने राहिलेले आहेत. हे भगवंताचं विश्वरूप आहे. म्हणजे काय दिसलं संजय धृतराष्ट्राला सांगताना याच्यावरती तो केंद्रित करतो आहे की तत्रैकस्थं जगत्कृत्स्थं. मी काय पाहिलं की तिथे हे पाहिलं की वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत पण ते एकत्र आहेत. भिन्न भिन्न गोष्टी मी एके ठिकाणी पाहिल्या, भिन्न स्वभावाची मंडळी आहे तरीही मी ती एका ठिकाणी पाहिली. त्या माणसाचा मान ठेवून ती मंडळी एका ठिकाणी राहिली असं मी पाहिलं. असं सगळं सुचवायचं आहे. आपली भारतीय संस्कृती अशीच आहे. प्रविभक्तम एकस्थम, वेगवेगळी आहे, रचना वेगवेगळ्या आहेत, स्वभाव वेगवेगळे आहेत, सगळ्या बाह्य गोष्टी वेगवेगळ्या आहेत, पण तरीही त्याची जी व्यापकता आहे, त्याची जी विशालता आहे ती मात्र एकच एक आहे. विविधतेमध्ये सुद्धा हे जे एकत्व आहे ते आपल्याला याच्यातून दाखवून दिलेलं आहे. आणि संजय हे आपल्याला सांगतो आहे. थोडं याच्यातच आणखीन आपल्याला एक उदाहरण म्हणून आध्यात्मिक विचार करता येतो. महाभारतामध्ये आणखीन पण एक प्रसंग आहे. महाभारतातला प्रसंग परिचित आहे त्यामुळे थोडक्यात सांगून पुरेल की भगवंतानी उद्धव हा भगवंताचा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि त्या उद्धव गीता पण सांगितलेली आहे भगवंतानी. जशी अर्जुनाला गीता सांगितली तशी उद्धवाला पण सांगितलेली आहे. त्या उद्धवाला थोडा अहंकार झाला होता आणि या आपल्या उद्धवाचा अहंकार उतरवण्यासाठी भगवंतानी एक युक्ती केली आणि त्याला असं म्हटलं की अरे बरेच दिवस झालं आता उद्धवाला भगवंताकडून सगळं ज्ञान प्राप्त झालं होतं, आपल्या स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार झाला होता, मीच काय तो वेदांती आहे, मला सगळं आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे वगैरे वगैरे. त्यामुळे तो अहंकार उतरवण्यासाठी भगवंतानी त्याला सांगितलं की उद्धव असं कर की बरेच दिवस झाले की मी वृंदावन सोडून इकडे आलेलो आहे, तर तिथे राहणाऱ्या ज्या गोपी सगळ्या आहेत या सगळ्या माझी फार वाट बघत आहेत, तर त्यांना जाऊन जरा हा सगळा वेदांत सांग, म्हणजे मग त्या म्हणजे अशा माझ्या विरहाने व्याकुळ वगैरे काही होणार नाही, असं जरा तत्वविचार सांग, वेदांत सांग, असं या उद्धवाला भगवंताने वृंदावनला पाठवलं. आले उद्धव महाराज वृंदावनला आणि भगवंताचा खरं तर सखा आहे, भगवंताचा दूत आहे, त्यामुळे आणि पुन्हा ज्ञानी पण आहे. असं असल्यामुळे त्या सगळ्या वृंदावनवासियांनी त्याचं खूपच स्वागत केलं. उद्धवाला नमस्कार केला आणि उद्धवाला कृष्णाची स्वाभाविकच खुशाली विचारली. सामान्य गोपगोपी मंडळी सगळी आहेत त्यामुळे कृष्णाची वाट बघणारी आहे, तर त्यांनी आपलं आज तिथून आलेलं आहे त्यामुळे भगवंताची खुशाली विचारली आणि उद्धवाला वाटलं की सगळी अडाणी माणसं आहेत आणि अशा बिचाऱ्या या सगळ्या गोपींना केवळ या कृष्णाचा प्रत्यक्ष सहवास नाही याचं फार मोठं दुःख होत आहे, तर यांना सगळं आपण समजावून सांगावं. आत्ता आपण पाहतोय ना एकांशेनं स्थितो, किंवा आपण पाहतोय की सगळं काय जे आहे ते परमात्म्याच्या एकातच आहे, विश्वरूप आहे, सगळ्या विश्वामध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असली तरी तो भगवंतच आहे, असं सगळं आपण पाहतो. हे सगळं त्या गोपींना आपण सांगावं की अरे भगवंत काही वेगळा नाही, तुम्ही आणि भगवंत एकच आहे, सगळं हे विश्व आहे ना ते सगळं ईश्वराचंच आहे आणि ईश्वर सगळ्या चराचरामध्ये भरलेलं आहे, असं सगळं तत्त्वज्ञान आपण या मंडळींना सांगावं. सगळं कसं ब्रह्मस्वरूप आहे असं सांगावं असा विचार केला आणि खरंच सर्वं खलु इदं ब्रह्म असं या गोपींना सांगितलं की सगळी काय आहे तर शेवटी ब्रह्मच आहे,
भगवंत झाला काय, तुम्ही आम्ही झालो काय, वृंदावन झालं काय, मथुरा झाली काय, गोकुळ झालं काय, सगळीकडे ईश्वर चराचरात भरलेला आहे आणि असं ब्रह्मस्वरूप आहे. या गोपीने ऐकून घेतलं आणि मग असं शांतपणे विचारलं, असं म्हणता का, मग सगळं जर सर्वच जर ब्रह्मस्वरूप आहे, तुम्ही पण ब्रह्मस्वरूप आहात, आम्ही पण सगळे ब्रह्मस्वरूप आहोत, तर मग हे दोन दोन कसं काय, एक ब्रह्म, तुम्ही पण ब्रह्म आणि आम्ही पण ब्रह्म, असं वेगवेगळं कसं काय, तुम्ही आम्हाला काय नेमका उपदेश करताय, असं या गोपीने विचारलं. एक ब्रह्म, दुसरं ब्रह्म, असं काही असू शकतं का, एकच जर ब्रह्म आहे तर दुसरं ब्रह्म कसं असेल, एकच जर भगवंत सगळीकडे असेल तर तो भगवंत दुसरा कसा असेल, असं स्वाभाविकच या गोपींना अगदी सामान्य वाटेल असा पण प्रश्न पडला. आणि उद्धवाच्या लक्षात आलं की अरे, आपण किती जरी तत्त्वज्ञान त्यांना सांगायचं म्हटलं तरी त्या सगळ्या मनानं इतक्या भगवंताच्या जवळ आहेत की त्यांच्या जवळ प्रत्यक्ष देहाने जरी भगवंत नसला तरी देखील त्यांना काहीच फरक पडत नाही, इतक्या त्या भगवंतमय झालेल्या आहेत. अशा प्रकारचा एक अनुभव या उद्धवाला आला. आणि मग हे जे की आहे त्या गोपींना हे सगळं द्वैतामध्ये, खरं म्हणजे भगवंतानी त्या दोन वेगवेगळे, पण त्या द्वैतामध्ये अद्वैत काय ते कळलं होतं, अशी गोष्ट उद्धवाच्या लक्षात आली. त्यामुळे स्वाभाविकच आत्ता जे अर्जुन बघतो आहे, दिसायला काय तर 5.5-6 फूट भगवंत बाय 1-1.5 फूट, अशा 6 बाय 1.5 फुटाचा जो काही देह आहे भगवंताचा, अगदी आत्तापर्यंत शेजारी उभा होता, आपल्या रथाचं सारथ्य करत होता, आपल्याला काही गोष्टी समजावून सांगत होत्या, अचानक तिथून गायब झाला आहे आणि आपल्याला त्याच्या तेवढ्याच देहामध्ये सगळं विश्व दिसतं आहे, असा जो काही अर्जुनाचा अनुभव आहे. या असं कसं दिसतं आहे, तर याचं उत्तर हेच आहे. आपण पाहिलं तर मागच्या वेळेस आणि आपल्याला समजावं म्हणजे पटकन समजेल की आपल्या घरातल्या टी व्हीच्या स्क्रीनवर, तो जो काही 21 इंचाचा टी व्ही असेल त्या स्क्रीनवर सगळ्या गोष्टी एका जागी दिसतात की हो. आपण पण त्या टी व्हीच्या स्क्रीनवर महाभारत बघितलं आहे, त्यामुळे दोन्हीकडची सैन्य, त्याचे हत्ती, घोडे, त्या सैन्याची संख्या, या सगळ्या गोष्टी त्या एवढ्याशा स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळालेल्या होत्याच की. त्यामुळे ते सगळं जे की आहे त्या खूप साऱ्या सगळ्या वस्तू एका जागी स्थित, म्हणजे ते एका अर्थाने विश्वरूपच झालं की आपल्याला अगदी सहजपणानं कळेल अशी गोष्ट आहे. क्रिकेटची मॅच आहे, खेळण्याच्या ग्राउंडवरती ते खेळाडू आहेतच, त्याशिवाय आपल्याला त्याच स्क्रीनवरती बघणारी मंडळी, सगळी गोष्ट सहजपणाने दिसतेच की हो. त्यामुळे छोट्या रूपामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्या एवढ्याशा 6 बाय 1.5 अशा भगवंताच्या देहाच्या ठिकाणी हे सगळं विश्वरूप बघतो आहे, म्हणजे जणू काही त्या काळच्या टी व्हीवरती अर्जुन भगवंताला पाहतोय असं म्हणायला हरकत नाही. किंवा काळाचा विचार केला तर आपल्याला काही वेळेला आपण उदाहरण घेतलं होतं, आज पुन्हा आठवण करून देते की आपण नाही का 3 तासाच्या चित्रपटामध्ये एखाद्या माणसाचं सगळं जीवन पाहतो की अगदी जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या ज्या काही जीवनामध्ये अनंत गोष्टी घडतात त्या सगळ्या 3 तासाच्या काळामध्ये संबंध 70-80 वर्षाचा चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून जातोच की. पण तरी देखील आपल्याला त्या काळाचं योग्य ते ज्ञान होतं. असं नाही होत की 3 तासात बघतोय म्हणून हे काय अजबच आहे, असं काही नाही. 70-80 वर्षाचा तो सगळा जो काही कालावधी त्याच्या जीवनातला आहे तो आपल्याला 2.5-3 तासात दिसतो. याचा अर्थच असा आहे की अशा एकमेकांना विरोधी म्हणूया, विरोधी दिसणाऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी आपल्याला दिसतात, त्याच्या म्हणजे भगवंताच्या म्हणजे त्या चैतन्याच्या ठिकाणी आपल्याला दिसतात. हे एकदा समजलं, ते समजण्यासाठी आपल्याला मन तयार करावं लागतं. असं कसं दिसेल आता नाही आपल्याला असं वाटत, की आपण तर प्रत्यक्ष अनुभव घेतो. आता तुम्ही कुठे प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये आहात, मी माझ्या घरामध्ये आहे, पण मला तुम्ही प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये बघता आहात. हे जे काही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता काही आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. तसं आहे की हे अर्जुनाला जे दिसतं आहे त्यासाठी अर्जुनाला आपल्या मनाला तयार करावं लागलं. ती जी काही आहे ती दिव्य दृष्टी आहे. आता याच्यामधली जी काही तांत्रिक गोष्ट आहे ती भले आपल्याला माहिती नाही आहे. नेमकं माझ्या घरात मी बसली आहे आणि मी बोलते आहे आणि तुम्ही जिथे कुठे जगभर आहात तिथे तुमच्या घरामध्ये मला बघता आहात आणि पाहता आहात. यासाठी लागणारं जे तंत्रज्ञान आहे ते भले तुम्हाला आणि मला काही माहिती नसू दे, त्याने काहीच फरक पडत नाही आहे, परंतु ही प्रत्यक्ष गोष्ट आपल्याला कळतेच आहे. तसं ती दिव्य दृष्टी भगवंताने अर्जुनाला दिली आणि अर्जुनाला दिसायला लागलं की या अशाच एवढ्या भगवंताच्या देहामध्ये या अशा सगळ्या गोष्टी दिसत आहेत.
विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला कळेल की साधारणपणानं असं म्हटलं जातं की सगळ्या गोष्टींच्या मागे एक 100-125 मूलद्रव्य एलिमेंट्स ज्याला म्हणतो ते एलिमेंट्स आहेत की ज्याच्यापासून या विश्वातल्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. चर अचर काही असेल या सगळ्या वस्तू बनल्या त्याचं जे मूलद्रव्य आहे ते मूलद्रव्य साधारणपणानं 100-125 अशी मूलद्रव्य आहे. आणखीन सुद्धा त्याच्या पुढे जाऊन सायन्सने असं म्हटलं की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन ही 3च मूलद्रव्य आहेत आणि या तिन्हांनी मिळून जे काही अणू परमाणू वगैरे बनले त्याचं हे सगळं विश्व आहे. जे काही आपल्याला दृश्य दिसतं आहे ते सगळं या तिन्हांतून निर्माण झालेलं आहे. आता आपण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर हे जे की अणू परमाणू याच्यापासून हे सगळं निर्माण झालं तर हे अणू परमाणू म्हणजेच एनर्जी किंवा यालाच आपण जे चैतन्य म्हणतो ते चैतन्य किंवा यालाच म्हणूया परमेश्वर. याच्यातून हे सगळं निर्माण झालं. या परमेश्वरातूनच या चैतन्यातूनच हे सगळं निर्माण झालं. सर्वांमध्ये प्रगट होणारं जे एकच एक परमतत्व आहे ते परमतत्व म्हणजेच हे परमेश्वर किंवा काय चैतन्य म्हणा ईश्वर म्हणा हे सगळं या एकाच ठिकाणी व्यापलेलं आहे. असं कळणं याला दिव्यदृष्टी म्हणायचं. आता 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्याची चुणूक आपल्याला दिली की तुला जे काही म्हटलं आहे की मी या सगळ्या संपूर्ण जगाला आपल्या योगस्थितीच्या द्वारा एकांशेनं स्थितो जगत एका अंशाने धारण केलेलं दाखवतो. एवढं संबंध विश्व याच्यात एका ह्याची दाखवतो असं त्यांनी म्हटलंच आहे. त्यामुळे आता एका अंशावर सगळं जग व्यापून ठेवलेलं आहे असं भगवंत सांगत आहे. तर ते खरं तर किती मोठं अनाकलनीय असं ज्याचं वर्णन करता येईल एवढेच शब्द त्याला आहेत की आपल्या आकलनाच्या बाहेर सगळ्या गोष्टी आहेत. त्या यशोदेला एवढ्याशा त्या बालकृष्णाच्या मुखामध्ये सगळं विश्व दिसलं, सगळं जग दिसलं, सगळं ब्रह्मांड दिसलं असं वर्णन आपण पाहतो. झालं होतं काय तर एवढा तो छोटासा कृष्ण आणि तोंडात काहीतरी घातला आहे, माती घातली की काय म्हणून यशोदा धावत धावत आली आणि आकर काय खाल्ल्यास मला बघू दे असं म्हणून ती म्हणायला लागली. आता तसं विचार केलं तर या एवढंसं ते बाळकृष्णाचं लहानसं ते बाळ त्याचं तेवढंसं इलंसं तोंड त्या मुखामध्ये सगळं विश्व हे कसं काय पाहिलं. आता सगळं विश्व म्हणजे सगळी पृथ्वी ही प्रचंड मोठी. आपल्या कागदावरती आपण विश्वाचा नकाशा बघितला तेवढंच नाही तर विचार केला तर एवढी मोठी पृथ्वी. या एवढ्या मोठ्या पृथ्वीमध्ये आपला देश भारत म्हणूया, त्याच्यामध्ये ते मथुरा, त्याच्यामध्ये ते वृंदावन, त्याच्यामध्ये ते नंदाचं घर, त्या नंदाच्या घरामध्ये तो एवढासा कृष्ण अंगणात खेळणारा आणि त्या एवढ्याशा कृष्णाच्या मुखामध्ये हे सगळं विश्व त्या यशोदेला दिसलं. आता ही यशोदा जेव्हा त्याला रागावते, आकर म्हणते, तोंड उघड म्हणते आणि त्यांनी तोंड उघडल्याबरोबर तिला जे की त्या एवढ्याशा मुखात दिसलं आहे हे सगळं विश्व त्या भगवंतांनी म्हणजे ती तर बिचारी बावरूनच गेली असेल की आपण काय पाहतो आहे. त्या तोंडात माती घातली की काय असं आई त्या मुलाच्या मुखातून ते तोंड माती काढून टाकण्यासाठी जाते आणि दिसतं आहे सगळं विश्व तिला. तसं आत्ता अर्जुनाला भगवंतानी सगळं विश्व दाखवलं. काय विश्वरूप म्हणजे काय दाखवलं असं विचार केला तर एकाच ठिकाणी अनेक गोष्टी दाखवल्या. आत्ता जसं म्हटलं स्वतःचं जे की स्वतंत्रपण म्हणूया म्हणजे वेगळेपण आहे ते वेगळेपण जपूनसुद्धा आपलं स्वतंत्रपण जपूनसुद्धा एकत्र असणाऱ्या अनेक गोष्टी म्हणजे हजारो डोळे. आता हजारो डोळे पण समजा आपण असा विचार केला की हजारो डोळे एकच गोष्ट पाहत आहेत. म्हणजे आत्ता म्हटलं क्रिकेटची मॅच हजारो लोक एकच गोष्ट पाहतात तर ते विश्वरूपच झालं. वारीला चालले लाखो लोक माऊली माऊली करत एकाच दिशेने चालले मग हे विश्वरूप झालं. एकच गोष्ट हजारो लोक करत आहे तर त्याला विश्वरूप म्हणा. विश्वरूप म्हणजे काय तर असंच आहे की अनेक जण एकच गोष्ट करत आहेत आणि ती जर आपल्याला पाहायला मिळाली हजारो आपण म्हणूया डोकी ही डोकी एकाच विचाराने एकाच बुद्धीने एकाच विचारानं करतील तर ते विश्वरूपच झालं. माझा स्वतःचा एक अनुभव आहे. मी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती MCGवरती वर्ल्ड कप बघायला गेले होते. खरं तर क्रिकेटचा माझा काही तसा तादोष संबंध नाही पण तरीसुद्धा भारताची मॅच म्हणून आणि वर्ल्ड कप परत
आणि म्हणून सगळीच जणं मंडळी, तर मग ठीक आहे सगळ्यांबरोबर म्हणून आपण पण गेलो. आणि मग साधारणपणानं 87,000 प्रेक्षक होते. त्या 87,000 प्रेक्षकांमधले 80,000 प्रेक्षक एकाच विचाराचे, एकच गोष्ट व्हावी अशी मनाशी पक्की इच्छा असणारे होते. आणि ते सगळे फक्त इंडिया 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 असंच करत होते. म्हणजे ते जे सगळं पाहत होते तेव्हा लक्षात येतो, चौकार मारला, षटकार मारला की सगळेजण जो काही आनंद व्यक्त करत होते, 80,000 लोकांचा तो जो आनंद होता तो एकाच दिशेने जाणारा ते विश्वरूपच होतं. किंवा समजा विकेट गेली तर एकदम सगळा असा सामुदाय उश्वास टाकणार होतो, तेही विश्वरूपच होतं. असं जे आहे त्याला विश्वरूप म्हणायचं, की सर्वांनी एकाच मताने, सगळं वेगवेगळं असून सुद्धा एका जागी आहे, त्याला विश्वरूप असं म्हटलेलं आहे. आत्ता म्हटलं तसं आपण दरवर्षी वारीचा जो चित्र बघतो, अनुभव घेतो, तो असाच आहे की एकाच दिशेने एकाच विचाराने माऊली 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 अशा विचाराने जी पावलं जातात, ती लाखो पावलं एकाच दिशेनं जातात, ते म्हणजे विश्वरूपच आहे. या श्लोकामध्ये सांगायचं जातं की प्रत्येकजण आपापल्या रूपाने वेगळा असतानाही एक असतं, एकरूप असं दिसतं आहे. अर्जुनाला जे दिसलं किंवा अर्जुनाला जे समजलं असं म्हणूया, ते हेच आहे की विविधता आहे, पण त्या विविधतेमध्ये एकत्व आहे. आणि ते एकत्व अर्जुनाला कळलं, कारण सगळीकडे ईश्वरच आहे, मीच सगळीकडे आहे हे दाखवायचं होतं. त्याच्यासाठी दिव्यदृष्टी दिली होती. त्या एकाच ठिकाणी अनेक गोष्टी दिसत होत्या, प्रत्येकामधली भिन्नता कळत होती, पण तरीही त्याच्याबद्दल भगवंत पण कळत होता, असं आपल्याला दिसेल. आपण आपल्या देशाचा विचार केला तर आपण म्हणू की 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं. आणि खरं तर आपली जी की हजारो वर्षाची परंपरा आहे, आपण युगांचा विचार केला तर सत्ययुग किंवा त्रेतायुग, द्वापारयुग असा सगळ्याचा विचार केला तर हजारो वर्षाची जी की आपली परंपरा आहे, ही सगळी परंपरा लक्षात घेतली तर ती 150 वर्ष त्यांनी किती जरी बुद्धिभेद केला तरी ती परंपरा काहीतरी नष्ट करता आली नाही. जी कोणी अशी विचारी मंडळी होती, शहाणी माणसं होती, या सगळ्या मंडळींच्यामध्ये जे काही विलक्षण बुद्धी होती त्याचा आधार घेऊन ही परंपरा टिकली. ह्या 150 वर्ष ब्रिटिशांनी केलेला त्यांचा जो काही डाव होता तो काही फळाला आला नाही असं दिसेल. मग अशी मी म्हटलं तसं की इथे आपल्याला असं दिसतं की त्या विविध वेगवेगळ्या गोष्टी ज्या एकत्र येतात, जसं आत्ता म्हटलं की 5 बोटं सारखी नाही आहेत, एकेका बोटामध्ये एवढी शक्ती पण नाही आहे, पण सगळी बोटं एकत्र केल्यावर जी काही शक्ती येते तशी शक्ती आहे. माऊलींनी ना या श्लोकावर काही दृष्टांत छान दिले आपल्याला, की त्या ओव्यांमध्ये शिरायचं नाही आहे, पण दृष्टांतापुरता आपण त्याचा विचार करू. माऊली म्हणतात की समजा अफाट समुद्र आहे आणि समुद्राच्या पाण्यावर असे बुडबुडे दिसतात, तसं अफाट हे विश्वरूप आहे ना, ते तेवढंच फक्त आपल्याला दिसतं विश्वरूपामध्ये. म्हणजे भगवंताच्या त्या ह्याच्यावर एवढे सगळं जग असं विस्तारानं एका बाजूला दिसतं, सगळं जग दिसतं, तिथे आपल्याला ते दिसतं. किंवा माऊली दुसरं उदाहरण आहे की आकाशामध्ये ढग आहेत, त्या ढगांवरती जे की आकार असतात आणि मग ते आकार काय गंधर्व नगरी असते, कधी आपण ससा दिसतो, हरिण दिसतो, असे दिसतात. किंवा जमिनीवरती मुंग्यांचं वारूळ दिसतं, किंवा डोंगरावरती मातीचे नुसते ढीग दिसतात. ते जसं दिसतं तसं म्हणे या देवादिदेव कृष्णाच्या शरीरावर अर्जुनाला हे सगळं विश्व दिसलं. म्हणजे कितीतरी जागा शिल्लकच आहे ना, सगळं विश्व असं एका ठिकाणी दिसलं. समुद्रामध्ये बुडबुडे दिसावे एवढंच दिसलं, एवढ्या मोठ्या पर्वतावर मातीचं काय ढेकूळ आहे तेवढंच दिसलं, असं या अर्जुनाला दिसलं. हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतात. पुढे संजय म्हणतो आहे की राजा आहे ना, कल्पना करता येत नाही आहे बरं का. अर्जुन जे काही भुगतो आहे आणि भगवंत जे काही दाखवतो आहे हे सगळं सांगायला शब्द पुरे पडत नाही आहेत, शब्दांमध्ये सगळं व्यक्त करता येत नाही. अफाट विश्वाच्या याच्यामध्ये कुठल्या तरी एका लहानशा अंगाला हे सगळं जग दिसतं आहे. आणि म्हणजे इतर ब्रह्मांड पण दिसत आहेत, पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो ना, हे एकाच ब्रह्मांडाचं नाही तर या एवढ्याशा याच्यामध्ये भगवंताची अनंत ब्रह्मांडसुद्धा याच्यामध्ये दिसत आहे. असं या विश्वरूप शरीरावर सगळं जग ह्या भगवंताच्या शरीरावर अर्जुन पाहतो. आणि खरोखरच म्हणजे अर्जुनाला काय हे सगळं पाहताना वाटलं असेल तर अत्यंत आश्चर्य वाटलं आहे. आता संजयाचा हा 14वा जो श्लोक आहे त्या अखेरच्या श्लोकामध्ये अर्जुनाची जी काही मानसिक अवस्था आहे त्याचं वर्णन संजय करतो. काय म्हणतो संजय, सहा विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजया. हा धनंजय म्हणजे हा अर्जुन
दोन त्याला हे एकतर विस्मयाविष्ट, अत्यंत आश्चर्यचकित झालेला आहे. हे सगळं पाहताना त्याचं आश्चर्य असं झालं आहे आणि हृष्ट रोमा, शरीरावर त्याच्या रोमांच उभे राहिलेले आहेत. या दोन्ही गोष्टी अर्जुनाच्या बाबतीत आहेत. पुढे म्हणतो आहे, प्रणम्य शिरसा देवम कृतांजलीर भाषत. अभाषत अर्जुन म्हणाला आहे. कसा म्हणाला आहे तर एक तर ह्या दोन गोष्टी झाल्यात की तो भयंकर आश्चर्यचकित झालेला आहे, अंगावरती रोमांच उभे राहिलेले आहे. आणि अशा आश्चर्य अर्जुनाने अत्यंत नम्रपणानं मान खाली घालून भगवंताला नमस्कार केला आहे. प्रणम्य शिरसा देवम कृतांजली, हातही जोडलेले आहेत आणि अभाषत आणि म्हणाला आहे. काय म्हणाला आहे ते स्वाभाविकच पुढल्या श्लोकात आहे. आता अशी जी काही अर्जुनाची मानसिकता आहे, दोन गोष्टी आहेत की एवढं आश्चर्य व्यक्त म्हणजे जे काही बघितलं आहे त्याच्याबद्दलचं आश्चर्य त्याला वाटलेलं आहे. ही एक गोष्ट, अगदी अंगावर रोमांच उठतील असं त्याला आश्चर्य वाटलं आहे आणि अत्यंत तो भगवंतापुढे नम्र झाला आहे. या दोन्ही गोष्टी संजयाने धृतराष्ट्राला सांगितल्या आहेत. आपण त्याचा पण विचार केला पाहिजे. जे काही अर्जुनाने हे विश्वरूप पाहिलं आहे त्याच्यामध्ये जी काही उदात्तता, जे काही विविधता त्यांनी पाहिली, त्याचं वर्णन संजयाने केलं. त्याच्या आधी भगवंतानी पण केलं. अनेक वर्ण तुला दाखवतो, अनेक रंग दाखवतो, अनेक आकार दाखवतो असं भगवंतानी म्हटलं. आणि हे सगळं बघताना ह्या सगळ्या रूपांचा अंतच नाही. किती बघशील इतकी आहेत की अंत ना पार असं त्याचं हे आहे. आता हे सगळं अर्जुनाच्या लक्षात आलं की खरोखरच भगवंताच्या या रूपांना अंत आणि पार नाही. आणि तरीही आपण पाहतोच आहोत. बरं, त्यांनी म्हटलं तुझ्या मनात येईल ते पण तुला मी दाखवेन, असं काही नाही आहे. पण हे सगळं पाहता म्हटलं तर विस्मयचकित झालं आहे. म्हणजे आनंद वाटतो आहे. जे जे काही वेगळं दिसतं आहे त्याचा आनंद होतो आहे. म्हणजे जसं असतं ना की समजा एखाद्या समुद्राच्या किनाऱ्यावर आपण उभे आहोत, दूरवर नजर टाकली तर आपल्याला तिकडला काही किनारा दिसत नाही आहे, त्या बाजूचा किनारा दिसणं शक्य नाही आहे. पण दूरवर दृष्टी टाकली तरी त्याचं जरी किनारा दिसला नाही दुसऱ्या बाजूचा, तरी देखील त्याची जी की एक विशालता आहे ती विशालता आपल्या लक्षात येते की प्रचंड आहे. समुद्र कसा तर त्याला तो पुढला किनारा आपल्या दृष्टीच्या नजरेच्या टप्प्यात शक्यच नाही येणं. तसं अर्जुनाचं झालं आहे की अर्जुन जे काही विश्वरूप पाहतो आहे तर त्याला काही अंदाजच येत नाही की आणखीन काय. जे म्हणूत आहे, जे वाटतं आहे ते सगळं दिसतं आहे. आणि म्हणून तो आश्चर्यचकित झालेला आहे, रोमांचित झालेला आहे. त्याला वर्णन करता येत नाही आहे. संजयला पण वर्णन करता येत नाही आहे. इतकं शब्द त्याला कमी पडत आहेत. आता ही तर गोष्ट खरीच आहे. ऐकणाऱ्याचं सुद्धा असं होत आहे. हे सगळं बघितलं, ऐकलं तरी आपल्याला असं वाटतं अरे बापरे काय भयानक आहे. तर पाहणाऱ्याचं किती होईल. हे तर दोघं जर संजय काय की अर्जुन काय ते प्रत्यक्ष पाहत आहे, त्यामुळे त्यांचं असं ते विस्मयचकित होणं यात काही विशेष नाही. ऐकताना सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं. हे तर प्रत्यक्ष पाहतच आहे. असं या अर्जुनाने विस्मयचकित झाला आहे आणि भगवंताला अत्यंत मनापासून नतमस्तक कृतांजली अगदी हात जोडून नमस्कार केला आहे. हा जो काही नमस्कार केला आहे ना, हा पण आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर मग अर्जुन उवाच आहे. आधी त्याचा नतमस्तक झाला आहे आणि मग त्याला जे वाटतं आहे ते अभाषत, मग तो म्हणतो आहे. आता या श्लोकामध्ये संजयाने मी मगाशी म्हटलं तसं की अर्जुनाच्या मनात काय चाललेलं आहे. एक तर आहेच संजयाला जी दिव्यदृष्टी लाभली आहे त्यामुळे जे काही घडतं आहे ते तर तो पाहतोच आहे. पण नुसतं पाहतोय असं नाही, ते घडत असताना त्या व्यक्तींच्या मनामध्ये काय येतं आहे हे पण त्याला कळतं आहे. घटना जी काही घडते आहे ती तर दिसतेच आहे, परंतु ती घटना घडताना मनामध्ये येणारे जे विचार आहेत त्यांची जी अंतरस्थिती आहे ती अंतरस्थितीसुद्धा संजयाला कळते आहे. संजयाला व्यासांनी ही मोठी दृष्टी दिलेली आहे आणि त्यामुळे डोळ्यांनी पाहायचं तर ते तर दिसतंच आहे, पण त्याखेरीज प्रत्येकाच्या मनातल्या चाललेल्या गोष्टी. आणि म्हणून याचा जो नमस्कार आहे ना अर्जुनाच्या, त्या नमस्कारामध्ये पण काहीतरी विशेष आहे. नुसते हात जोडले, मान खाली गेली आहे, ते नतमस्तक झाला आहे, कृतांजली आणि अभाषत आणि मग तो म्हणतो आहे. दिसायला तर साधी नमस्काराची कृती आहे, पण अर्जुनाचा भगवंताला नमस्कार आहे आणि तो पार्श्वभूमी काय आहे तर विस्मयचकित झालेला अर्जुन भगवंताला नमस्कार करतो आहे. तो आपल्याला विचारात घ्यायचा आहे. आता अर्जुनाला संजयाने या श्लोकामध्ये धनंजय म्हटलं. त्या धनंजय शब्दाचा अर्थाचा विचार केला तर आपल्याला सहज कळेल की ज्याच्याजवळ धनाचा साठा आहे त्याला धनंजय म्हणायचं. परंतु आत्ता या क्षणाला तरी अर्जुनाजवळ धनंजयाचा साठा असण्याची शक्यताच नाही. 12 वर्ष वनवासातच आहे ती मंडळी, तर धन कुठून असणार.
मग इथे धनंजय असा संजयाने शब्द का वापरला, तर संजयाला युधिष्ठिरा धृतराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की ह्याच्याजवळ सद्गुणांचं धन आहे. मी मगाशी जसं म्हटलं की ह्या 4 भावांनी धर्मराजाची साथ सोडलेली नाही. धर्मराजाचा तो जो काही मान सन्मान आहे, धर्मराजाचा जो काही आपला मोठा भाऊ आहे त्याचा मान त्याला दिलेला आहे. त्यामुळे हे जे काही सद्गुणाचं त्याचा जो साठा आहे, सद्गुणरूपी धन ह्या अर्जुनाजवळ आहे, म्हणून त्याला धनंजय असा शब्द ते वापरला आहे. आणि ते तर नक्कीच आहे की सद्गुणांचा साठा, सद्गुणरूपी धन हे अर्जुनाजवळ आहे. आता हा जो काही सद्गुणरूपी धनाचा साठा अर्जुनाजवळ आहे आणि म्हणूनच खरं म्हणजे अर्जुन विश्वरूप बघण्याचा अधिकारी आहे असं आपल्याला म्हणायला. अन्य कोणाला काही विश्वरूप दाखवलं नाही आहे भगवंताने, अर्जुनाला तो दाखवतो आहे. खऱ्या अर्थानं सद्गुणांचं खरोखरच साठा या अर्जुनाजवळ. संजय म्हणतो आहे की अर्जुनाला प्रचंड आश्चर्य वाटलं, विस्मयचकित झाला आहे अर्जुन. कारण त्यांनी जे काही पाहिलं आहे ते अजब पाहिलं आहे, अकल्पित पाहिलं आहे, शब्दबद्ध करता येत नाही आहे. हे सगळं असं दृश्य अर्जुनाला तर अर्जुन बघतोच आहे, पण ते बघत असताना एकीकडे आश्चर्य वगैरे सगळं ठीक आहे, पण दुसऱ्या बाजूला संजयाला असंच म्हणायचं आहे की थोडीशी आदरयुक्त भीती पण त्याला वाटते आहे की हे काय चाललं आहे, हे काय बघतोय आपण. आणि ही जी काही थोडीशी म्हणजे देहधारी भगवंत आत्ता होता इथे, आपण त्याला समजत होतो तो देहधारी भगवंत आहे. खरं तर या देहधारी, ज्याला देहधारी भगवंत आपण समजत होतो त्याच्याशी बरोबरीने वागलो, मित्रत्वाने वागलो, कधी रुसलो, कधी रागावलो, काय काय गोष्टी केल्या. पण आत्ता त्याच्या लक्षात आलं की ज्याला आपण असं समजत होतो त्यांनी या सगळ्या विश्वाची निर्मिती केली, त्यांनी या सगळ्या विश्वाला सांभाळला आहे, त्यांनी या सगळ्या विश्वाचा नाशही तोच करतो आहे, पालनपोषण पण तोच करतो आहे, याची सगळ्याची जाणीव या अर्जुनाला झाली आहे. आणि म्हणून एकीकडे विस्मयचकित झाला आहे, शब्दात सांगता येत नाही आहे, थोडीशी आदरयुक्त भय पण वाटत आहे. आणि आत्ता ह्या भगवंताची ही महत्त्वाची जाणीव त्याला होते की आत्तापर्यंत जे की आपण बरोबरीने त्याच्याशी वागलो तरी हे काहीतरी वेगळंच आहे. आणि म्हणून त्याला अत्यंत आश्चर्य वाटतं. रुष्ट रोमा म्हटलं आहे की अंगावरचे केस असे उभे राहिलेले आहेत, रोमांच उभे राहिलेले आहेत. आणि मग त्यांनी असा विस्मयचकित झालेला अर्जुन भगवंतापुढे नमस्कार करतो आहे. प्रणम्य शिरसा देवम म्हटलं आहे, हात जोडून नतमस्तक झाला आहे. नमस्काराची एक पद्धत आहे. या नमस्काराच्या या तिन्ही ज्या कृती आहेत, डोळे मिटणं आहे, मान खाली घालणं आहे आणि हात जोडणं आहे, या तिन्ही गोष्टीचा अर्थ आपण आज लक्षात घेणार आहोत. आणि आपण एवढा तरी प्रयत्न करू शकतो की आपणही असाच नमस्कार करतो. आपणही कल्पना करूया की कुठल्याही मंदिरामध्ये किंवा आपण घरातल्या देवाला नमस्कार करताना आपलं असंच असतं, हात जोडलेले असतात, मान खाली असते, डोळे मिटलेले असतात. पण त्यावेळी त्या गोष्टी करताना आपल्या मनामध्ये त्याचा अर्थ येतो का, तो आज आपल्याला कळेल की अर्जुन नतमस्तक झाला असं संजय म्हणतो आहे. म्हणजे नेमकं काय होतं. अलीकडे तर काय नमस्कार कसा करायचा हे तरुण पिढीला शिकवावं पण लागतं आहे. कारण त्यांना नमस्कार म्हणजे एकाच हाताने वाकून आपलं गुडघ्यापर्यंत जेमतेम गेला हात तर गेला, नाही तर नाही, असं नमस्कार करायची काहीतरी एक चुकीची पद्धत आपल्याकडे आली आहे. तर असो, त्याच्यात काही शिरायचं कारण नाही. मुळात काय तर या नमस्काराच्या या सगळ्या कृतीमागे नेमका अर्थ काय आहे तो आपण समजून घ्यायचा आहे. अर्जुनाच्या नमस्काराच्या निमित्तानं आपल्याला समजून घ्यायचं आहे. हात जोडलेले आहेत. हात जोडलेले आहेत म्हणजे काय आहे तर हात ही गोष्ट आहे की आपण कर्म करण्यासाठी लागणारा हा आपला महत्त्वाचा अवयव आहे. म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की हातांशिवाय काय करणार, म्हणजे दान देणं असू दे, काही करणं असू दे, हात पाहिजेतच. तर काम करण्याचं, कर्म करण्याचं एक महत्त्वाचं साधन. किंवा आता अर्जुन क्षत्रिय आहे, तर अर्जुनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर शस्त्र हातात घेण्यासाठी लागणारा हा हात आहे, त्याच्या हातात धनुष्य आहे. त्यामुळे हात जोडले याचा अर्थ शस्त्र खाली ठेवलं आहे. आता भगवंतापुढे त्यांनी हात जोडले, त्यामुळे शस्त्र हातावर बंद केलं, हातातून शस्त्र खाली ठेवलेलं आहे. जणू काही हे जे काही साधन आपल्या हातात आहे, शस्त्र हे जे काही आपल्या हातामधलं साधन आहे, ते भगवंतापुढे त्याचा काहीच उपयोग नाही. भगवंताच्या पुढे हात जोडलेले घ्यायचे म्हणजे भगवंताला सांगायचं आहे की तुझ्या पुढे माझी जी काही कार्यशक्ती आहे, अगदी शस्त्र हातात धरल्यावर माझी जी काही कार्यशक्ती वाढणार आहे, ती कार्यशक्तीसुद्धा तुझ्या पुढे काहीच नाही.
आणि असं जे की सरेंडर होणं आहे ते हात जोडण्यामागे. आता आपल्या हातात की शस्त्र नसतं, परंतु निदान आपण हात जोडण्यापूर्वी आपल्याला जी काही अशी फार मोठी मी केलं अशी जी काही भावना असते, ती भावना तरी आपली बाजूला करता येते का? की आपण नतमस्तक होतो आहे, तर आता मी काहीच नाही, तू म्हणशील तसं, तू करशील तसं, तू सुचवशील तसं, अशा पद्धतीनं मी करेन, असा जरी भाव मनात आला तरी हा एक पहिली कृती, की हात जोडणं म्हणजे काय आहे ते आपल्या लक्षात येईल. तुझी कृपा होणं, तुझ्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, तू म्हणशील तसं, अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. अशी भावना अर्जुनाने हात जोडण्यामागे त्याची आहे. आपणही हात जोडून जा भगवंताला किंवा नमस्कार करू, ते आपल्या मनात अशी भावना असली पाहिजे की भगवंत काय म्हणेल ते. आणि संजयाला हे सगळं अर्जुनाच्या मनात चाललं आहे दिसतं. मी आता म्हटलं तसं काय चाललं आहे ते पण दिसतं आहे, आणि जी कोणी मंडळी त्यांच्या मनात काय चाललं आहे तेही संजयाला दिसतं आहे. त्यामुळे संजयाच्या लक्षात आलं की अर्जुन हात जोडतोय म्हणजे काय, तर आता भगवंत काय म्हणेल ते, अशा प्रकारचा सगळा विचार अर्जुनाच्या मनात आहे. डोळे मिटले, अर्जुनाने डोळे मिटलेत. जगातल्या सगळ्या ज्या व्यक्ती वस्तूंबद्दलचे जे आपले विचार आहेत ते एक क्षणभर बंद, काहीच दिसत नाही आहे, असा विचार केवळ करायचा, फक्त भगवंताचा विचार. बाकी आजूबाजूच्या वातावरणामध्ये दिसणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी दिसता कामा नये, त्या सगळ्या बाजूला करता आलं पाहिजे. फक्त भगवंताचं स्मरण, असं जेव्हा त्याचं अनुसंधान असं जेव्हा होतं तेव्हा त्या मिटलेल्या डोळ्यांसमोर तो भगवंत आपल्याला दिसेल. म्हणून डोळे मिटायचे म्हणजे काय करायचं, तर त्याला बाकी सगळ्या गोष्टी बाजूला करता आल्या पाहिजे आणि केवळ भगवंताच्या अनुसंधानाचाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून डोळे मिटायचे, हात जोडायचे, डोळे मिटायचे. आणि आता तिसरी गोष्ट, मान, डोकं खाली घालायचं. डोकं हे आपल्या बुद्धीचं स्थान आहे, त्यामुळे बुद्धी भगवंतापुढे समर्पित करून टाकायची. खाली मान घालायची म्हणजे भगवंत आता तू देशील बुद्धी, ती माझी बुद्धी आता बाजूला ठेवायची, माझ्या बुद्धीने मी काम करणार आणि तू सांगशील तसं मी काम करणार. आणि म्हणून ते मान खाली घालायचं, डोकं खाली घालायचं आहे. सगळ्या आपल्या अहंकाराचं पण पूर्णपणानं समर्पण करून टाकायचं आहे, असा या नमस्काराच्या कृतीमागचा विचार आहे. आणि आपण सुद्धा हा नमस्कार करताना अशा प्रकारचा विचार मनात आणून नमस्कार केला, नाहीतर मग आपण करतो त्या नमस्काराला आपल्याला आजूबाजू भान असतं, आपण काय नमस्कार करतो ते इतर जण बघतायत असं पण आपल्याला भान असतं. कधी कधी अशी मजा वाटते. घंटाईच्या देवळामध्ये आपण म्हणत असतो आणि अनेक लोक अनेक प्रकाराने येतात, कोणी कसा नमस्कार करतो ते आपल्याला दिसतं. अगदी नंदीच्या कानात पण काहीतरी सांगायचं असतं वगैरे वगैरे. असं पाहिलं की असं वाटतं की हा नमस्कार करायला अर्जुनाने आपल्याला शिकवला आहे, आणि तो नमस्कार करताना काय काय मनात विचार असायला हवे तेही आपल्याला संजयाच्यामुळे सांगितलं जात आहे. तर असं आश्चर्यचकित रोमांचित झालेल्या अर्जुनाचा नमस्कार कसा होता तो आपण लक्षात घ्यायचा आहे. एकीकडे म्हटलं तर अर्जुनाला आनंद झालेला आहे, थोडीशी अशी एक सुखाची लहर, की आपण म्हणू ते दिसतं आहे ना आपल्याला, त्या एक सुखाची लहरसुद्धा त्याला आलं आहे. असं अष्टसात्विक भाग जागृत होणं, कंप सुटणं, ते जे काही त्यांनी दोनच उदाहरणं दिली, की पृष्ठरोमा म्हटलं आणि असं म्हटलं की विस्मयचकित झाला आहे आणि रोमांच उभे राहील. पण त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या. आणि एकीकडे भगवंताशी म्हटलं तर द्वैत झालं, इथं शेजारी उभा होता तो आता नाही आहे, पण तरी देखील अद्वैत सांगण्याचा एक अनुभव अर्जुनाने घेतला. आणि हा अर्जुनाने घेतलेला अनुभव संजयाने पाहिला. असं हे अर्जुनाने स्वतःचा काय अनुभव असेल तो आता अर्जुन सांगणार. संजयाने अर्जुनाला काय वाटलं ते आत्ता ह्या श्लोकात सांगितलं, आपल्याला सगळ्यांना कळलं. अत्यंत नम्रपणानं भगवंताला नमस्कार केला अर्जुनाने आणि असं म्हटलं, पश्यामी देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेष संगार ब्रह्मांडमीशं कमलासनस्थं ऋषीश्च सर्वानुरोगांश दिव्यान. अर्जुनाने आता या श्लोकामध्ये मला काय काय दिसलं ती आधी द्यायला सुरुवात केली. भगवंतानी तुला काय वाटतं ते बघ असं म्हटलं, आणि आता तो म्हणतोय, हे देवा तव देहे, तुझ्या शरीरामध्ये सर्वान देवान, सगळे देव मी पाहिले. ती त्याच्याचप्रमाणे भूतविशेष संगान, अनेक भूत मात्र पण पाहिले. आणि नुसते नाही तर संगान म्हणजे समुदाय पाहिले, सगळे देव पाहिले, देवदेवता पाहिल्या, सगळ्या प्रकारची मात्र पाहिले आणि त्या भूतमात्रांचे संघ समुदाय पाहिले. कमलासनस्थं ब्रह्माणाम, कमलाच्या आसनावर विराजमान झालेला ब्रह्मदेव पाहिला, महादेव पाहिला, शंकर भगवान पाहिले,
सर्वान ऋषीमुनी सगळे श्रेष्ठ ऋषी पाहिले. दिव्यान उरगान, दिव्य असे सर्प पाहिले. अशी सगळी यादी 15व्या श्लोकामध्ये आजोबांनी द्यायला सुरुवात केली. आणखीन पण तो देणार आहे. आपण 15व्या श्लोकामधल्या या काही गोष्टींचा विचार करूया की एवढं सगळं त्यांनी पाहिलं. विस्मयचकित झाला, रोमांच उभे राहिले, काय कळत नाही आहे, काय भावत आहे. आणि अशा या भगवंताच्या एकाच देहामध्ये, एकाच शरीरामध्ये, एकाच बाजूला कोणीतरी असं सगळं त्यांनी पाहिलं. काय काय दिसलं आता अर्जुन सांगतोय. मला काय काय दिसलं तर मला मी देव पाहिले, सगळे देव पाहिले. म्हणजे स्वर्गलोक पाहिला म्हणूया, देवदेवता पाहिल्या, मृत्यूलोक पाहिला, पाताळ लोक पाहिला, सगळे सप्तपाताळ पाहिले, सगळी सृष्टी पाहिली. म्हणजे सगळे पंचमहाभूत पाहिले, पृथ्वी आप तेज वायू आकाश ते सगळं दिसलं. तेवढ्याच त्या भगवंताच्या देहामध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्या. भूतविशेष सगळे सजीव हे जे आहे काय उद्भिज, जारज, खेदज असे जे काही अंडज आहेत ते सगळे चारही प्रकारचे जे प्राणी आहेत ते सगळे मी पाहिले. त्यांचे पुन्हा समुदाय पाहिले. असं पण काही नाही की वानगी दाखल आपला एक एक पाहिला असेल, त्यांचे समुदाय पाहिले. आत्ता म्हटलं तसं कमलासन अस्थामध्ये बसणारा ब्रह्मदेव पण पाहिला. प्रत्यक्ष शंकराचं आणि विष्णूचं असं नाव नसलं घेतलं तरी देखील नुसता विषय सर्वान देवान म्हटलं आहे तर सर्वान देवांमध्ये किंवा ईशम असा शब्द वापरला आहे. म्हणजे त्यामध्ये महादेव पाहिला, म्हणजे शंकर महादेव पाहिला किंवा विष्णू पाहिला असं पण त्याच्यात येत आहे. पुन्हा आणखीन काय तर विष्णुलोक पाहिला म्हणजे सत्यलोक पाहिला. सगळे ऋषी पाहिले म्हणजे व्यास, वशिष्ठ, आणखीन जे काही बृहस्पतीपासून सगळे ऋषीमुनी पण पाहिले. सप्तपाताळ पाहिले. त्यामध्ये जे उरग आहेत म्हणजे पोटावर चालणारे असे जे सर्प आहेत ते पण सगळे पाहिले. अशा सगळ्या गोष्टी आता एवढं सगळं पाहिल्यावर तो भारावून जाणं स्वाभाविकच आहे. खरोखरच अर्जुन एकदम भारावून गेलास की काय नाही, सगळ्या देवदेवता पाहिल्या, सगळे ब्रह्मा विष्णू महेश पाहिले, सगळे भूतमात्र पाहिले, सगळे पशु पक्षी प्राणी उद्भिज अंडज सगळे पाहिले. अगदी काय तर सरपटणारे सापसुद्धा पाहिले. आणि त्यामुळे तो घाबरून गेला. आपण आता ह्याची कल्पना करू शकत नाही. अशी सगळी यादी आपण वाचली आणि एवढं सगळं अर्जुनाने बघितलं. कसं बघितलं तर आपण असं आकाशात बघावं आणि उंच एखाद्या ताऱ्याकडे बघावं आणि कल्पनेने त्या ताऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी बघायचा प्रयत्न करावा तर आपल्याला काय वाटेल, कल्पनेच पाहायचं आपल्याला की दिसतात हे कल्पना करायची असं दिसेल. अर्जुनाला ते सगळं प्रत्यक्ष दिसलं आहे आणि त्यामुळे तो स्वाभाविकच गडबडून गेला आहे. आपल्याला आपलं कल्पना करायची असेल तर आपण करू शकतो. आपण गमतीनं आपली फॅमिली ट्री तयार करतो. म्हणजे आपण कोणतं आपले वडील, मग आजोबा, मग पंजोबा आणि मग त्यांच्या पंजोबा असतील तर त्यांच्या पंजोबांची किती मुलं, म्हणजे आपल्या वडिलांना किती आजोबाला किती भावंड होते, मग आजोबांची मुलं म्हणजे आपल्या वडिलांना किती होते, मग वडिलांचे आपल्याला पुढे आणखीन ज्या काय 1-2 पिढ्या आपल्याला माहिती आहे असं एक फॅमिली ट्री आपण तयार करतो. त्याच्यातसुद्धा आपल्याला मोठी गंमत वाटते की अरे किती प्रकारची माणसं आता ती कुठे असतात, प्रत्येकाची गावं वेगळी, प्रत्येकाचं असणं दिसणं वेगळं, प्रत्येकाची नावं वेगळी, असं सगळं आपल्याला कळतं. स्त्री वर्ग असेल तर त्याची सासरची माहेरची नावं वेगळी, असं सगळं त्या एवढ्याशा त्या अशा फॅमिली ट्रीमध्ये आपल्याला किती गोष्टी त्याच्यामध्ये मिळतात. अगदी असंच त्या अर्जुनाचं झालं. त्या अर्जुनाला एकाच त्या भगवंताच्या देहामध्ये अशा सगळ्या गोष्टी एकत्रित दिसल्या. किंवा हल्ली आपण कोलाज करतो. त्या कोलाज करताच एक छोट्या बाळाचे विविध प्रकारचे फोटो, त्याच्या विविध प्रकारच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याचे विविध कपडे आणि त्याच्या हालचाली हे सगळे आपण छोटे छोटे एकत्र करतो आणि त्याचा एकाच फोटोमध्ये त्या सगळे फोटो येतील असं पाहतो. आणि त्याची कल्पना आपण करू शकतो की आता त्याचा चेहरा लडका वाटतो आहे, आता त्याचा चेहरा हसरा वाटतो आहे, आता त्याचे डोळे कसे वेगळे बोलके वाटतात, असं सगळं आपल्याला पाहताना छान वाटतं. म्हणजे असा एक फॅमिली ट्री का कोलाज होऊन आपल्याला एक अंदाज यावा याच्यासाठी या उदाहरणांचा आपल्याला उपयोग होईल की असं सगळं. आणि भगवंताला हे सगळं त्या देवाच्या भगवंताच्या देहामध्ये हे सगळं दिसलं. अर्जुनाला सगळे तिन्ही लोक दिसले, स्वर्ग मृत्यू पाताळ पण दिसलं. आत्ता म्हटलं तर किती ऋषीमुनी दिसले. बरं ऋषीमुनी दिसले म्हणजे काय, ते ऋषी आपले काय जटाधारी दाढी वाढलेले असे ऋषीमुनीचे फोटो दिसले असं नाही. तर त्या प्रत्येकाचं असणारी जी काही प्रतिभा आहे, त्यांचं जे काही अलौकिकत्व आहे ते सगळं त्यात दिसलं. त्यांचं जी विशेष प्रज्ञा, विशेष प्रतिभा आहे
ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी विशेष मिळालेलं आहे. कारण अनेक ऋषींनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावर आपल्याला अनेक गोष्टी दिल्या, तत्त्वज्ञानाचे विचार दिले. ते सगळं त्या ऋषींच्याकडून त्याला दिसलं आहे. त्यामुळे नुसते ऋषी दिसले असं नाही म्हणता येत. तर त्या तत्त्वज्ञानाचा सिद्धांताचे जे प्रणेते आहेत, निर्माते आहेत, तेही त्याला त्याच्यातून दिसतं. असं सगळं गूढ गहन अशा सगळ्या गोष्टी अर्जुनाला दिसल्या आहेत. अर्जुनाने एकाच त्या भगवंताच्या शरीरामध्ये एकाच वेळेला आणि अनेक गोष्टी अशा पाहिल्या. आता ही गोष्ट आपल्या पण लक्षात घ्यायला हवी की अर्जुनाला भगवंताच्या देहात एवढ्या साऱ्या गोष्टी दिसल्या. आपण थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करूया. जसं मगाशी आपण म्हटलं की अर्जुनाने भगवंतांना नमस्कार केला आणि त्याचं वर्णन संजय करतो आहे. त्या संजयाने कृतांजली ही अभाषतं असं जे काही अर्जुनाचं वर्णन केलं की त्यांनी मस्तक खाली ठेवलं, डोळे मिटले आणि हात जोडले. हे एवढं कशाला का संजयाने सांगितलं असेल? तर हे सगळं सांगण्यामध्ये अर्जुनाच्या मनात भगवंताबद्दलचा असणारा भाव आणि त्याच्या मनात असणारी आपल्याकडली जी नम्रता आहे ती सगळी त्याला दाखवायची होती आणि म्हणून त्यांनी त्याचं वर्णन केलं. तसं आत्ता जेव्हा आपण असं म्हणतो की भगवंताच्या देहामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी अर्जुनाला पाहायला मिळाल्या. आता अर्जुनाला पाहायला मिळाल्या, अर्जुनाला ती दिव्यदृष्टी मिळाली, अर्जुन ते सगळं बघितलं. आपल्याला ते सगळंच्या सगळं कल्पनेने फक्त करायचं आहे. पण आपण असा विचार करू शकतो की आपल्या देहामध्ये प्रत्येक अवयवाची एक अधिष्ठात्री देवता आहे. म्हणजे जसं डोळ्यांची देवता सूर्य किंवा हाताची देवता इंद्र, प्रत्येकाची हे आहे. पायांची देवता विष्णू, वाणीची देवता अग्नी किंवा रसनेची देवता वरुण किंवा कानांची देवता सगळ्या दिशा. अशी प्रत्येक अवयवांची कुठून त्यांना ही शक्ती प्राप्त होते, या सगळ्या देवता त्यांना शक्ती देतात. सगळ्या देवतांचं निवासस्थान म्हणजे तो अवयव असा त्याचा अर्थ. मग आता आपल्या या देहात सुद्धा त्या इंद्रियांच्या ठिकाणी ती देवता स्थानापन्न झालेली आहे. आपण कितीही जरी म्हटलं तरी सूर्य असल्याशिवाय या डोळ्यांकडून काही काम होणार नाही. रात्र झाली, काळोख झाला की आपल्याला दुसऱ्या म्हणजे विजेच्या देव्यांची तरी आपल्याला मदत घ्यावी लागते, कारण सूर्य नसतो. त्यामुळे या डोळ्यांची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. ती सूर्य देवता इथे असेल तरच हे डोळे काम करणार आहे, अशा प्रकारचं असं. तर हा जर विचार आपण केला तर ती प्रत्येक देवता आपल्या अवयवाच्या ठिकाणी आहे आणि तो आपला अवयव जे काही काम करतो आहे चांगलं वाईट, त्या चांगल्या वाईट कामाचा हिशोब या अधिष्ठात्री देवता ठेवतात. म्हणजे ती शक्ती देत आहेत. अगदी सूर्याचाच विचार केला तर सूर्य आपल्या दृष्टी देतो आहे, आपल्या डोळ्यांना शक्ती देतो आहे. या डोळ्यांनी काय करायचं हे करताना त्याचा हिशोब ही अधिष्ठात्री देवता ठेवते. आणि जेव्हा केव्हा आपण देह टाकतो तेव्हा या इंद्रियांच्या सगळ्या देवता यमराजाकडे आपला हा सगळा रिपोर्ट पोचवतात, चांगल्या वाईटाचा, पापपुण्याचा म्हणूया. अशा सगळ्या अवयवांच्या ठिकाणी जी काही ताकद दिली आहे, दृष्टी दिली आहे, शक्ती दिली आहे, त्या शक्तीचा उपयोग आम्ही कसा कसा केला आहे याबद्दलचा सगळा हिशोब त्या यमराजांकडे पोचवण्याचं काम या देवता करतात. अगदी उत्तम नेटवर्क आहे त्यांचं, इकडे तिकडे होत नाही. जेव्हा केव्हा वेळ येते त्यावर बरोबर म्हणजे त्यावरून त्या जीवाला पुढली गती कोणती मिळणार ते ठरणार असतं. त्यामुळे या सगळ्या देवता त्यांच्याकडे देतात. आता हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण आपल्या इंद्रियांचा वापर करताना थोडं सावध राहू, गैरवापर करणार नाही, कारण त्या देवता हिशोब ठेवतात असा आपण विचार करू. निदान भगवंताला म्हणजे अर्जुनाने भगवंताला ती दिव्यदृष्टी दिली आणि भगवंताला अर्जुनाला सगळंच दिसतं आहे. आपल्याला आपण काय पाहतोय, काय ऐकतोय, काय बोलतोय, काय करतोय, कुठे जातोय, या सगळ्या गोष्टी आपण अशा पद्धतीनं जर का पाहिल्या की आपल्या या प्रत्येक गोष्टीकडे त्या अवयवांची जी देवता आहे त्या देवतेचं सातत्यानं लक्ष आहे, असा जर दृष्टिकोन आपण ठेवला तर आपल्या अवयवांकडून जरा चांगली कामं होतील, काही गैरकृत्य आपण करणार नाही. आणि हे करण्यासाठी म्हणून प्रार्थना करायची. आपण ज्या प्रार्थना करतो ना, अगदी ओम भद्रम कर्णे विष्णुयाम देवा
भद्रम पश्येमाग्निर्जत्रा. याच्यामध्ये तीच आहे की माझ्या कानाने चांगलं ऐकावं, माझ्या वाणीने चांगलं बोलावं, अशा पद्धतीने माझ्या डोळ्यांनी चांगलं पाहावं. असं सगळी प्रार्थना जी असते त्यामागचा उद्देश तोच असतो की त्या त्या देवता तिथे आहे, त्या देवतांचं आपल्या सगळ्या कृतीकडे लक्ष आहे आणि त्याच्यासाठी हे करावं. मग अर्जुनाने अत्यंत विस्मयचकित झाला आहे, भगवंतापुढे नम्र झाला आहे असं तर संजयाने वर्णन केलंच. आणि आत्ता ही मोठी यादी दिली की एवढं सगळं मी पाहिलं. अजूनही अर्जुनाने काय 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 पाहायचं आहे ते तर आपल्याला सांगणारच आहे. त्या सगळ्याची आपण विचार करू आणि एक क्षण असा येईल की अर्जुनसुद्धा आता अरे आता बास, मला आता कळलं, आणखी नको मला काही दाखवू असं म्हणणार आहे. म्हणजे दिव्य दृष्टी प्राप्त झालेल्या अर्जुनालासुद्धा आत्ता तो जसा विस्मयचकित झालेला आहे, आनंद मिळालेला आहे, पण तरी देखील त्याचं सगळं शब्दबद्ध करता येत नाही आहे. कारण नुसत्या एका श्लोकामध्ये पश्यामी देवास्तव देव देहे याच्यामुळे त्यांनी जी काही यादी आपल्याला दिली ती यादी पाहता आपण पण फार मोठ्या घाबरून गेलो की एवढं सगळं दिसलं एकाच भगवंताच्या शरीरामध्ये. आणि या सगळ्या गोष्टी अर्जुनाने पाहिल्या. आणखीन त्यांनी काय काय पाहिलं आपण पुढल्या श्लोकात पुढल्या गुरुवारी बघूया. आता इथेच थांबूया. धन्यवाद.